हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धा युग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता ज्यांचं BSc नर्सिंग आणि ANM झालेलं आहे त्यांच्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आता बंपर जाहिरात आरोग्य भरतीची येणार आहे अशी आता मार्केटमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. परंतु ही जाहिरात कधी येणार आहे हे अजून कोणालाच माहीत नाही, कारण हे अजून फिक्सच झालेलं नाही ही जाहिरात कधी येणार आहे. मग आता ज्यांचं BSc नर्सिंग ANM झालेलं असेल, जे आरोग्य सेवक सेविका आरोग्य भरतीच्या पदांमध्ये किंवा लॅब असिस्टंट वगैरे अशा पदांसाठी तयारी करत असतील, तर त्यांनी काय करायचं, त्यांनी त्यांचं प्रिपरेशन चालू ठेवायचं. त्यांनी त्यांचं प्रिपरेशन बंद करायचं नाही. प्रिपरेशन म्हणजे काय, तर तुम्ही जी काही परीक्षा देत असाल, आरोग्य सेवक आरोग्य सेविका लॅब असिस्टंट, तुमचा जो कोर सिलेबस आहे तुमच्या सब्जेक्टचा, तो कोर सिलेबस तुम्ही रिवाईज करत राहायचं. मराठी बघा, तुम्हाला एवढं रिवाईज करायची गरज नाही. इंग्लिश खूप जणांचं कच्चं असतं, तर इंग्लिशचं काय करायचं, त्यांनी PYQचं एखादं बुक घ्यायचं आणि PYQच सोडवत राहायची, बाकी काहीच करायचं नाही. PYQनुसार आपण बघायचं की हा प्रश्न कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो आणि हा प्रश्न आपला बरोबर आला का चुकला तर का चुकला, या गोष्टीवर आपण तयारी करत राहायची. आणि या व्यतिरिक्त थोडी मॅथची प्रॅक्टिस चालू ठेवा. आता खूप जागा निघत असतात, NHMमध्ये निघत असतात, बाकीसुद्धा डिपार्टमेंटमध्ये निघत असतात, तर त्या जागेवर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवत जा आणि तिथं जॉईन जर करता आलं तर जॉईन करून घ्यायचं. तिथं जॉईन करून घेतल्यानं तुमचा फायदाच आहे. मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलेलो आहे की तुम्हाला अनुभव पाहिजे. अनुभव जर तुम्हाला असेल तर तुमचा अनुभव कधीच वाया जाणार नाही. त्यामुळं नुसती जाहिरात येणार आहे, जाहिरातीची वाट बघत बसायची आणि काहीच करायचं नाही, अभ्याससुद्धा नाही करायचा, कुठं जॉईनसुद्धा नाही करायचं. तर असं करायचं नाही. तुम्हाला जॉईनिंगची अपॉर्च्युनिटी भेटली टेम्पररी बेसिसवर, तरी तुम्ही जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल. आणि जाहिरात आल्यानंतर आणि तुमचा अभ्याससुद्धा तुम्ही करत राहा, म्हणजे जाहिरात आल्यानंतर पुन्हा घाई करायला नको की आता अभ्यास सुरू करा, पुन्हा तेच मग परीक्षा होणार, आपली निवड नाही होणार. त्यामुळं खरंच तुम्हाला जर गव्हर्मेंट सर्व्हिस जॉईन करायची आहे तर काय करायचं, अभ्यास सुरू ठेवायचा. आणि अभ्यास काय तुम्हाला सगळा करायचा नाही, तुमचा सिलेबस तुम्हाला माहिती आहे काय, त्या सिलेबसनुसार तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करत राहा. तुम्हाला अडचण असेल कुठून गोष्टी करायच्या किंवा काही कळत नसेल, पुस्तक कोणतं वापरायचं काय नाही, तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईल. बाकी आपल्या चॅनलवर सुद्धा आता मी व्हिडिओ टाकत नाही आहे, त्याचं कारण एकच आहे, सध्या काही टाकण्यासारख्या गोष्टीच नाही आहेत. उगी काही आणायचं आणि काही अपडेट द्यायची हे मला पटत नाही. जर काही खरंच जाहिरात वगैरे येणार असेल, काही सांगण्यालायक असेल तर मी व्हिडिओ टाकत असतो. जर मी मॅथ किंवा इंग्लिश शिकवायला सुरुवात जर केली तर मग तर मी व्हिडिओ टाकलच, परंतु अजून माझा काय असा प्लॅन नाही आहे. फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवर अपडेट येत राहणार, महत्त्वाचे अपडेट. उगी काहीतरी टाकायचं म्हणून नाही टाकणार, जे मुलांना फायदेशीर असणार आहे. आणि तुम्ही जर कमेंट केला की तुम्हाला सर्व अपडेट पाहिजे तर मी सर्व अपडेट टाकील, मला काय नाही, तुमचा फायदा व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. बाकी जाहिरात येणार हे पक्का आहे, लवकर येणार हे सुद्धा पक्का आहे. आणि या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये लवकर या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, महिनासुद्धा असू शकतो, 2 महिनेसुद्धा असू शकतो. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत मी सांगितलेल्या त्या तुम्ही करत राहा. जे नवीन पासआउट आहेत त्यांनी पटकन अभ्यासक्रम बघायचा. तुम्हाला अभ्यासक्रम माहीत नसेल तर सो तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला सांगेल. काय व्हिडिओ बनायची गरज नाही त्याच्यावर. जर व्हिडिओ जर बनवायचा असेल तर
एखाद्या स्पेसिफिक गोष्टीवर बनवल मी की कसं कवर करायचं, काय करायचं. परंतु अभ्यासक्रम काय आहे, मराठी, इंग्रजी, मॅथ, तुमचं ते जे काही असेल कोर सब्जेक्टचं सिलेबस, तो सिलेबस हा तुम्हाला मी असा सांगू शकतो, रिप्लाय थ्रू सांगू शकतो, किंवा तुम्हाला एखादी PDF मी शेअर करू शकतो. जर तुम्हाला त्या गोष्टी पाहिजे असतील तर तुम्ही तसं कमेंट करून मला सांगा. बाकी आपल्या चॅनलवर एकच ध्येय आहे, ते म्हणजे तुम्हाला आरोग्य विभागात नोकरी मिळवून देणे. त्यासाठी जे काय करता येईल ते मी करील. सध्या टाईमचा थोडा इश्यू आहे, परंतु लवकरच हा इश्यूसुद्धा मी सॉर्ट आऊट करील. तर तुम्ही तुमचे कमेंट जे आहेत ते बिनधास्त या व्हिडिओ खाली करू शकता. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.